माझे नाव अनन्या साबे. अनाथ आश्रमातील मुले म्हणजे एकमेकांचे मित्रमैत्रीण व भाऊ बहीण असतात. आणि एकमेकांसाठी मायाची चादर सुद्धा असतात. जरी याच घटनेने दिलेल्या बालहक्कांमुळे बालकांची परिस्थिती सुधारली असली तरी अनाथ आश्रमांनी वृद्धाश्रमी संपुष्टात आलेली नाही. आपण सर्व जाणतो की NGO सारख्या अनेक संस्था, महिला व बालविकास मंत्रालय ही सर्व बालकांचा विकास करण्यासाठी कार्यरत आहे. तसेच बाल संरक्षणाचा व शांतीचा नोबेल पुरस्कार मिळवणारे माननीय कैलास सत्यार्थी व माननीय सिंधुताई सपकाळ ह्या सर्व ओळखीच्या व अनोळखीच्या समाज सुधारकांनी आपले जीव ओतून केलेले कार्य असाधारण आहे. या सर्वांना समर्पित करणारे एक लघुनाटिका आम्ही इयत्ता तिसरीचे विद्यार्थी तुम्हा सर्वांसमोर सादर करीत आहोत. नाटिकेचे नाव आहे ममता बाल सदन. मागणे मानसाने मानसाशी मानसा सर्वांगणे. जेवणात काय आहे? अरे आताच तर दिवसाची सुरुवात झाली, लगेच कुठे जेवायचं तुला? अरे कशाला विचारतोस बाईला? जेवणात काही नवीन असलं तर बाईने आपल्याला सांगितलंच असतं ना. काहीच नवीन नाही जेवणात, तेच आपलं रोजच डाळीचे पाणी आणि भात. काहीच नवीन नाही. काय कल्पस करताय? इकडे लक्ष द्या. मी काय म्हणते ते लक्षपूर्वक ऐका. तुम्हाला शिकून मोठं व्हायचं, खूप अभ्यास करायचं, तरच तुमचं आयुष्य खूप सुंदर बनेल. आता मला सांगा, तुम्हाला मोठं होऊन काय व्हायचं आहे? बाई मला डॉक्टर बनायचं, मला पोलीस व्हायचं, मला IPS व्हायचं, मला पायलट व्हायचं आहे, मला IAS व्हायचं आहे, मला इंजिनियर व्हायचं आहे, मला शिक्षिका व्हायचं आहे. कागद चिमणे, तूने सांगितलं तुला काय व्हायचं ते? बाई मला तुमच्यासारखं अनाथ आश्रमातील मुलांना शिकवायचं आहे. ही सगळी मुले तर शिकून मोठे होऊन नोकरीसाठी निघून जाणार. मग आमच्यासारख्या अनाथ मुलांना सांभाळण्यासाठी कुणीतरी हवं ना. अगं चिमणे, एवढ्या लहान वयात केवढा मोठा विचार केलास तू. खूप कठीण असतं हे. असा विचार करणं लोकांनाही जमत नाही. बाई तुम्ही पण आमच्यासारख्या अनाथ आश्रमात शिकले होते का? हो. बाई आम्हाला तुमची गोष्ट सांगा ना. माझी गोष्ट तर नाही, पण एक नक्की सांगणार. मला सांभाळणाऱ्या आईला मी कधीच विसरू शकणार नाही. म्हणजे सिंधुताई सपकाळच ना? हो. हे बघा बाई रडते. ए चिमणे, कशाला विचारलंस बाईला? ए चिमणे, तूच रडवलंस बाईला. चला चला बघूया. बाई रडू नका ना, प्लीज रडू नका ना. कुठे रडते मी? चला अभ्यासाला लागा. कालचा अभ्यास कोणी नाही केला, फटके मिळतील तुम्हाला. बाई मी तुम्ही काल शिकवलेली कविता पूर्ण पाठ करून आलो, म्हणून दाखवू का? नको, आता नको, उद्या. अरे मला तर आता खूप भूक लागली आहे. आता काहीतरी गोड खावंसं वाटत आहे. अरे आता तर आपलं जेवण झालं, तुला काय गोड खावंसं वाटतंय? रोज गोड खायला आपण काय शेठजीचे मुलं आहोत का? आपण अनाथ आश्रमातील मुलं आहोत. आपल्याला जे खायला मिळेल ते आपण आनंदाने खायला. अरे वरण भात कसा गोड लागेल रोज? नवीन आहे तो, वेळ लागेल त्याला सवय व्हायला. गणराज, तू गणपती बाप्पाला प्रार्थना कर, तुझी इच्छा लवकरच पूर्ण होईल गोड खाण्याची. चला आता
उपाशीपोटी खायला अर्धवट खायला जे मिळेल ते नुसतंच गिळून आपलं पोट भरतात. थँक्यू पप्पा. आज तुम्ही मला एक वेगळं जग दाखवले जे मी कधी स्वप्नातही पाहिले नाही. तुझी पुस्तकं आणि वह्या मी यांच्यासाठीच तर घेऊन येतो. मी पण येत जाणार तुमच्या बरोबर. आपण उद्या दिवाळीचा फराळ पण देऊया त्यांना. वा मुलांनो, छान झाली प्रार्थना. मुलांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. अरे ऐका तरी, आज आपल्या अनाथ आश्रमाला खूप छान देणगीदार मिळाले. म्हणजे आपल्याला उद्यापासून भात नाही तर पोळी भाजी सुद्धा खायला भेटणार. लय दिवस झाले गोड खाल्लं नाही, गुलाबजामुन नाही तर खीर पाहिजेच. मिळेल, सगळं मिळेल. पण तुमच्यासाठी अजून एक आनंदाची बातमी आहे. आता काय देणगी तर आम्हाला राणीच्या बागेत फिरायला नेईल की काय? नाही ग बाई, असं काही होणार नाही. पण ते जे देणगीदार आहेत ना, ते तुमच्यातल्या कोणाला तरी त्यांच्यासोबत घेऊन जाणार आहेत. चला येते मी, तुम्ही तयार राहा. ते जे प्रश्न विचारतील ना, त्याचं अचूक उत्तर द्या. जो कोणी त्यांच्यासोबत जाणार त्याचं आयुष्य खूप सुखी होईल. आलेच हो मी. म्हणजे काय रे? अरे हा, त्या दिवशी केजीच्या मुलाचा वाढदिवस होता तर त्यांना आपल्याला चौकनी बॉक्समध्ये गोल गोल भाकरी दिली होती. हा, आणि त्याच्यावर लय मोठ्या भाज्या टाकल्या होत्या. त्यालाच म्हणता का पिझ्झा? हो, तोच पिझ्झा. मी तर त्यांना सांगणार की मला दुपारी मोमो खात पाहिजे. मी पण. अरे गप्पा बसा, तेच ठरवणार कुणाला द्यायचं आहे ते. जा आपल्या रूममध्ये. ताई, येऊ दे की. तुलाच निवडतील. तू आहेस किती गोड. नाही ताई, मला तुझ्याच जवळ राहायचं आहे. ताई, मला सांग, आपण इथे आलो तरी कसे? अरे हो ना, तुला सांगू, मी 2 वर्षाची होते की तू 6 महिन्याचा. तुला माहिती का, त्या दिवशी तू पाळण्यात होता आणि मी त्या पायऱ्यांवर बसलेली होती. केवढा गोड दिसत होतास, माहितीस तू? पण ताई, आपण काय इतके वाईट असू का की आपल्या आई वडिलांनी आपल्याला सोडलं? नाही रे, आई बाबा लेकरांना कधी सोडून राहत नाही. काहीतरी झालं असेल किंवा आपल्या कदाचित देवाघरी गेले असतील. बरं ते जाऊ दे, पण आता तू मोठ्या घरात जाणार. आणि ताई, त्यांनी जर तुला नेलं तर तू पण तर खूप गोड आहे. नाही रे, मुलगी नको. तुझ्यासारखं गोड मुलगा हवं असतो. ताई, त्यांना ना आपण सांगूया, आम्हा दोघांना पण न्या. आम्ही दोघं बहीण भाऊ आहोत. वाटल्यास आम्ही घरातील सर्व कामं करूया. मी भांडी धुणं करेल आणि तू झाडू फरशी कर. नाही रे वेड्या, ते कामाला नाहीत रे. ज्यांना बाळ होत नाही ते लोक आपल्यासारखं अनाथ लेकरं नेऊन त्यांची आईबाप होण्याची इच्छा पूर्ण करतात. म्हणून म्हणते ना, तुला नेलं तर तुला छान छान खेळू भेटतील. आणि काही त्यांनी जर तुला नेलं तर त्यांना एक सुंदर
बाहुली मिळेल. आणि तुला दिलं तर तुला झोपताना आईची खुशी मिळेल. डोक्यावर बाबाचा हात आणि चांगली पाडपाडी इंग्लिश बोलणारी शाळेतली मित्रमैत्रीण. नाही ताई, मला तुझ्याच जवळ राहायचंय. तू जिथे जाशील तिथे मला यायचंय. अरे इथे संकट आहे, तिथे सगळं छान असतं ना. ताई, मी कुठेतरी ऐकलंय सगळं जागा पाय देऊन उभं राहायचं, मग त्याची उंची आपोआप कमी होते. खरं आहे, पण आता तुझी सुखाचे दिवस सुरू होणार ते नाही. तू ना दिवाळीला मोठे मोठे फटाके उडव, आकाशात जाणारी मोठी रॉकेट उडवायचंस. ते बघून मी इथून टाळी वाजवणार. होय ताई, त्यांनी जर तुला नेलं तर भाऊबीजेच्या नंतर, दिवाळीच्या नंतर भाऊबीजेला भेटायला येशील ना मला तू? सांगितलं ना तुलाच देतील. गप्प बस. नाही ताई, मला तुझ्याच जवळ राहायचंय. चला चला चला, या ना सर, या सर, या मॅम. मुलांनो, हे आहेत बिझनेसमॅन जहागीरदार. खूप मोठे आहेत हा. मी तुम्हाला ज्यांच्याबद्दल सांगितलं होते ना तेच हे. सर, ही माझी मुले खूप हुशार आहेत हा, खूप गोड सुद्धा. तुमच्या मनाला जो भावेल त्याला किंवा तिला तुम्ही तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकता. मला तर पाहता क्षणीच कोणीतरी आवडलंय. तू चलशील माझ्यासोबत? मी कशाला? खरं तर तुम्ही यायला ना. हा खूप गोड आहे, हुशार आहे, मला त्रास पण